आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप पुन्हा एकदा केलेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता। सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर आम्ही स्वतः पाहिलंय की अजित पवारांनी राजीनामा दिलाय असं धस म्हणाले। मग धनंजय मुंडे का राजीनामा देत नाहीयेत असा सवालही धस यांनी आता उपस्थित केलाय। 12/9/2017 एक शासन निर्णय की डीबीटी शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये, परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही। आणि ती सगळी खरेदी किती आहे? 342 कोटी। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77,25,00,000 रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला। कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले। 28 मार्चला 16 मार्चचा GR बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल। तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले। टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे, त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे। या टेंडर मध्ये नॅनो युरिया बॅग किंवा असा काही समावेश नाही। हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे। ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची प्रयत्न केलाय। वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।